एका रूम मध्ये हिंदू, मुस्लिम, सुशिक्षित, अशिक्षित, तरुण, म्हाताऱ्या अशा सगळ्या बायका बसल्यात. त्या एकमेकांसोबत भांडतात आणि भांडणाचं कारण हे की आता या रूम मध्ये खूप गर्दी झालीये. रोज कोणीतरी एक नवीन व्यक्ती त्या रूम मध्ये येतोय आणि आताही दरवाजावर कोणीतरी एक व्यक्ती उभा आहे ज्याला मध्ये घ्यायचंय. पण आता जर त्याला मध्ये घ्यायचं असेल तर कोणाला तरी या रूम मधून बाहेर जावं लागणार. मग बाहेर कोण जाणार यासाठी एक क्रायटेरिया ठरतो. क्रायटेरिया हा की तिच्या भावाने, वडिलांनी किंवा नवऱ्याने केलाय त्या वो इधर रह सकते हैं। अपन सेफ है भाई। मग करणारा 25 पेक्षा जास्त वयाचा होता त्या बाहेर जातील. 55 और 2 थे, कुल मिला के 110। तो मैं क्या घर चली जाऊं? ऐकायला अवघड वाटतंय नाही? वेल ही शॉर्ट फिल्म बघणं त्यापेक्षाही कैक पटीने अवघड आहे. या पुढची स्टोरी आणि तिचा एंड तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकानं बघावी अशी ही शॉर्ट फिल्म आहे. 5 वर्ष आधी रिलीज होऊन ती आजही रिलेटेबल वाटणं खरं तर एक शोकांतिक आहे. ज्या देशात मुलींना देवीचा दर्जा दिला जातो तिथे ह्या घटना घडतात. कधी कधी आरोपींना शिक्षाही होत नाही किंवा शिक्षा मिळायला इतका वेळ लागतो की तो न्याय वाटत नाही. युट्यूबवर नक्की बघा देवी.